ज्या पद्धतीने राज ठाकरेंचं राजकारण चाललेलं आहे किंवा या दोन्ही भावांनी त्यांचा एक जो वचननामा दिलेला आहे तो बघितल्यानंतर हे कुठे जात आहेत हा प्रश्नच पडतो. म्हणजे आत्ता विधानसभेची निवडणूक झालेली आहे, आता महापालिकांच्या निवडणुका आहेत. महापालिकांच्या निवडणुका होताना तुमचा भर कशावरती असला पाहिजे होता? महापालिका या नागरी सुविधा, नियोजन, विकास आणि संरक्षण हे 3 ते 4 प्रमुख मुद्दे असले पाहिजे होते. पण तिथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा वचननाम्यामध्ये कोणते मुद्दे आले? तर 1,00,000 घरं देणार, घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये देणार. बरं, मग बाकीच्या महिलांनी काय करायचं? बाकीच्या महिला ज्या बेरोजगार आहेत किंवा ज्यांच्याकडे अत्यल्प असे उत्पन्नावरती त्या काम करत आहेत त्या महिलांकडे कोण बघणार बरं? फक्त हाच टप्पा यांनी का निवडला? जेव्हा विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजना आली तेव्हा त्याला नावं ठेवली गेली. तो पैसा कुठून येणार? तिजोरीवरती भर पडणार, हे मुद्दे समोर आले. तर मग आता हे मुद्दे गेले कुठे? शिवसेनेचा जर विचार केला, आज मराठीचा मुद्दा, मराठी माणसा जागा हो, आत्ता नाही झाला तर कधीच नाही, मग हे तुमचं मुंबई लुबाडणार, गुजरातला जाऊन मिळणार, असे सगळे मुद्दे जे भावनिक मांडले गेले. प्रश्न असा पडतो की जेव्हा गिरणी कामगारांचा संप झाला तेव्हा गिरणी कामगारांचा संप मोडण्यात तेव्हाच्या तत्कालीन शिवसेनेचा वाटा होताच ना. मराठी माणूस जर देशोधडीला कधी लागला असेल तर पहिल्यांदा गिरणी कामगारांच्या संपानंतर लागलेला आहे. मग त्याचं श्रेय कोणाला जाणार आहे? आता 40 ते 42 वर्ष होत आली गिरणी कामगार त्यांच्या घरासाठी संघर्ष करत आहेत. आता इतक्या वर्षांमध्ये किमान लाखभर लोकांना तरी घरं मिळायला हवी होती, तर तीही आत्तापर्यंत शिवसेनेने करू शकलेली नाही आहे. राज्यामध्ये तुमचं सरकार होतं मधला 95च्या दरम्यानमध्ये, 25 वर्ष तुम्ही महापालिकेमध्ये सत्तेमध्ये आहात. कुठे आहात तुमची वचनं? आता ही 1,00,000 घरं कोणाला पुरे पडणार आहेत? महापालिकाची लोकसंख्या काय आहे साधारण? कुठे जाणार आहात तुम्ही? म्हणजे आपण जे काही बोलतो ते बोलल्याप्रमाणे आपण खरंच वागलो आहे का? जे आत्तापर्यंत केलं नाही ते आता तुम्ही कोणत्या भरोश्यावरती करणार आहेत? हे समजा तुम्हाला काही करायचं झालं तर तुम्हाला राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, काही प्रकल्पांमध्ये तुम्हाला या सगळ्यांची मंजुरी लागणार आहे. इथे तुमचं सख्यच नाही एकमेकांशी, तर हे तुम्ही सगळं कसं जुळवून आणणार आहात मंडळी? ज्या पद्धतीने राज ठाकरेंचं राजकारण चाललेलं आहे किंवा या दोन्ही भावांनी त्यांचा एक जो वचननामा दिलेला आहे तो बघितल्यानंतर हे कुठे जात आहेत हा प्रश्नच पडतो. म्हणजे आत्ता विधानसभेची निवडणूक झालेली आहे, आता महापालिकांच्या निवडणुका आहेत. महापालिकांच्या निवडणुका होताना तुमचा भर कशावरती असला पाहिजे?